सह्याद्रीच्या अथांग कड्यांवर पसरलेली एक अनंत शांतता आणि त्या शांततेच्या उदरात दडलेला अनेक शतकांचा ज्वलंत इतिहास. हा प्रवास आहे एका अशा खडतर रखरखीत भूप्रदेशाचा, जिथली माती पाण्यासाठी आसुसलेली आहे, पण तिथल्या माणसांची जिद्द मात्र सह्याद्रीसारखीच अढळ आहे. आणि याच कठीण वाटेच्या शेवटी आकाशाला गवसणी घालत उभा आहे साताराचा एक बुलंद रक्षक, किल्ले वारूगड. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आत्ता आहे साताऱ्यामध्ये, माझ्या गावी. साताऱ्यातील गडकिल्ल्यांची भटकंती मी आत्ता करत आहे. पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल, सज्जनगडची आपण भटकंती केली होती. आणि आज मी चाललेलो आहे आपल्या साताऱ्याची ज्याने पूर्व बाजू भक्कम केली असा वारूगड एक्सप्लोर करण्यासाठी. जवळपास इथून 60 किलोमीटरचं अंतर आहे. 1.5 तास आपल्याला लागू शकतो तिथपर्यंत पोचायला. सो आपण आता निघूयात, कारण की दुपारचे 3 वाजलेले आहेत. पोचेपर्यंत 4:30 होतील. लेट्स गो. सो मित्रांनो, आपण आता पोचलो आहोत भाडळीमध्ये आणि वाट बघतोय माझ्या मित्राची. बाय द वे, माझ्यासोबत आज आहे विदित. खरं तर सत्यभाई येणार होता, बट ॲक्च्युली जो मित्र येतोय की नाही त्याच्यासोबत सुद्धा त्याची मुलगी आणि अजून एक छोटी मुलगी येणार आहे. सुमित मिस्टर कल्पेश भोज हे आहेत आमचे मित्र. खरं तर मित्र अशी आहेत की प्रत्येक ट्रिपवरती आमच्या सोबतच असतात. बाहेरची ट्रिप असो किंवा महाराष्ट्रातले गडकिल्ले असो, बरोबर नाही का, ओळखलंच असेल. सो खरं तर काल आमचं नियोजन चाललं होतं की चंदनवंदन करायचा. बरोबर. आणि मी काल गेलो होतो इकडे सज्जनगडावरती. यायलाच मला इतका उशीर झाला. धोका दिला सांगितला सज्जनगडला गेला. सो यायला खूप उशीर झाला आणि ह्याने मला सांगितलं होतं किती वाजता? 5 वाजता जायचंय सकाळी. काय होतं आणि तिकडे? दुर्ग संवर्धन मोहीम होती आपली. येस, नेहमीप्रमाणे वंदनगडला आपण संवर्धनाचं काम करतो. करेक्ट. लास्ट टाइम आम्ही व्हिडिओ पण बनवलाय तिथला. हो या, पावसाळ्यात बनवलं होतं तो. पावसाळ्यात बनवला होता. पण आता बऱ्यापैकी खूप चांगलं काम तिथे झालेलं आहे आणि रेग्युलर होत राहतं. खरं तर कुठल्याच किल्ल्याचं काम हे एकदा कम्प्लीट केलं आणि सोडून दिलं असं होत नाही. डागडुजी ही सतत करावीच लागते. आपल्या इथं दर रविवारी मोहीम असते. होय ना. सो त्याच मोहिमेवरती आज सकाळी गेले होते आणि मला उशीर काल झाल्यामुळे सकाळी लवकर उठता नाही आलं. बरोबर. आणि म्हणून मला चंदनवंदनवरती जाता नाही आलं. पण आम्ही मोहीम फत्ते करून आलो. हे फत्ते करून आले. आता दुसऱ्या मोहिमेवरती आम्ही चाललेलो होतो. सो ठरलं होतं की आमचं इकडे जायचं होतं. कुठे? वर्धनगड. पण आता निघालो आपण वारूगडावर. कारण की तो झाला नाही. वर्धनगड मी 2 वेळा केलाय. हो. सो वारूगडाबद्दल पण भरपूर काय ऐकलं होतं. खूप छान सुंदर मंदिर आहे तिथं. मंदिर छान आहे, इतिहास आहे. सांगेन मी तुम्हाला पुढेच व्हिडिओ मध्ये. भाडळी ते डिस्कळ मार्गावरचा एक छोटा घाट पार करून आम्ही बुधगाव गाठले आणि तिथूनच पुढे वारूगडाकडे कूच केली. हा प्रवास करताना डोळ्यासमोरून जात होता सातारचा एक वेगळाच चेहरा. दुर्गम घाट रस्ता आणि आजूबाजूला पसरलेला संपूर्ण कोरडा दुष्काळी भाग, जिथे पाऊस खूप कमी पडतो आणि पाण्याचे नेहमीच दुर्भिक्ष असते. पण मित्रांनो, या कोरड्या मातीत एक वेगळीच जिद्द आहे. पाणी कमी असून देखील इथल्या माणसांनी निसर्गापुढे हार मानलेली नाही. वेगवेगळ्या क्षेत्रात इथली माणसं कष्ट करतायत, प्रगती करतायत. निसर्गाशी 2 हात करत त्यांची जगण्याची ही जिद्द खरंच थक्क करणारी आहे. आणि फायनली आपण पोचलो आहोत वारूगडाच्या पायथ्याला. या इथे आहे यांचं ग्रामदैवत श्री भैरवनाथाचं मंदिर. अलीकडेच या मंदिराचा अतिशय सुंदर जीर्णोद्धार केलेला आहे, त्यामुळे ट्रेकर्सना मुक्कामासाठी ही जागा उत्तम आहे. इथली खूप सुंदर गोष्ट म्हणजे या मंदिरासमोर असलेलं भलं मोठं वडाचं झाड आणि त्याच्या खालचा पार. म्हणजे हे कॉम्बिनेशन खूप कमी आपल्याला बघायला मिळतं.
खरं तर गावखेड्यांमध्येच हे बघायला मिळतं, पण अलीकडे गावखेड्यांमध्ये सुद्धा खूप कमी गोष्टी दिसायला लागेल. तर वडाची झाडं अक्षरशः नाहीशी झालीत असं म्हणायला हरकत नाही. सर्वात जास्त वडाची झाडं कुठं होती माहिती आहे काय? सातारा पंढरपूर रोडवरती, म्हणजे कोल्हापूर साईडला पण भरपूर होती, बट या रोडला आता पुन्हा बांधण्यात आलं, त्याच्यामुळे भरपूर वडाची झाडं तोडलेली आहेत. वडाची झाडं काय सावली देऊ शकतात ते या इथं आपल्याला आल्यानंतर बघायला मिळतं. बाय द वे इथेच आहे समोर वारूगड, जो की हाकेच्या अंतरावरती आहे. 5 मिनिटावरती आपण पोचू शकतो. त्या किल्ल्याला मेंटेन मस्त केलंय रे, खूप छान केलं आहे की नाही? प्रॉपर म्हणजे पायऱ्या बांधलेल्या. कोणी येईल तो किल्ल्याच्या प्रेमातच पडल. खूप सुंदर केलंय. बाय द वे पाठीमागचा भाग कुठला आहे माहितीये काय? हा, ही पूर्णपणे महादेव डोंगर रांग आहे. बरोबर. आणि महादेव डोंगर रांगेतला हा पहिला पूर्वेकडील किल्ला. आणि या इकडे माहितीये काय, हे कोणतं गाव आहे? गिरवी वाटतंय. गिरवीचं. येस. तिकडे पुढे आपल्याला फलटण दिसतंय. फलटण इथून जवळ आहे. बरोबर. फलटणकरांसाठी हा किल्ला खूपच जवळ आहे. उजव्या हाताला फलटण दिसतंय, डाव्या हाताला हे मान तालुका दिसतोय. हा. आणि हा किल्ला कुठे आहे माहिती आहे एक्झॅक्टली? वरती एक डोंगर कपारी आहे, डोंगर रांग आहे पूर्ण. आणि खाली एक आहे, म्हणजे हा दोघांच्या मध्ये आहे असं मला वाटतं, हे ना? बरोबर. इथूनच आजूबाजूच्या कित्येक किलोमीटर परिसरावर अगदी सहज लक्ष ठेवता येते. आता विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हा किल्ला इतका महत्त्वाचा का होता? मित्रांनो, या गडाची भौगोलिक रचना एखाद्या टोपीसारखी किंवा वारुळासारखी आहे, म्हणूनच याला वारुगड म्हणतात. गडावरचा तो अंगाला शिवून जाणारा गार वारा आमचा सगळा थकवा एका झटक्यात दूर करत होता. काय मेंटेन ठेवला ना हा किल्ला. खूप सुंदर, भारी आहे, एकदम क्लीन क्लिअर आहे ना. कसलाच कचरा नाही कुठंच. तटबंदी पण असली भारी आहे, असं वाटतं की आता काम झालंय रिसेंटली तटबंदीचं सुद्धा. खूप छान जतन केलं, मस्त आहे. सुरुवातीला आम्ही गडाची विस्तीर्ण माची पाहिली, जी आजही मजबूत तटबंदीने सुरक्षित केलेली आहे. तिथे पूर्वी घोड्यांची वस्ती असायची, ज्याला आज घोडेवाडी म्हणतात. सो मुख्य दरवाजातून आपण या किल्ल्यावरती प्रवेश केलेला आहे. खरं तर या किल्ल्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर खूप सुस्थितीमध्ये हा किल्ला आपल्याला बघायला मिळतोय. या किल्ल्याचा जो काही दरवाजा आहे तो बऱ्यापैकी पडलेल्या अवस्थेत आपल्याला दिसतोय, कारण की इंग्रजांनी जेव्हा 1818 मध्ये पूर्ण भारतावरती नियंत्रण मिळवलं, कारण की शेवटची लढाई इंग्रजांनी ही मराठ्यांच्या विरोधातच 1818 मध्ये लढली होती. त्यानंतरनं मराठा साम्राज्य पुन्हा बळकटीस येऊ नये म्हणून त्यांनी सर्व किल्ल्यांची पडझड केली. तशीच याही किल्ल्याची इंग्रजांनी पडझड केलेली आहे. इतिहासामध्ये सर्वात महत्त्वाचा उल्लेख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची निर्मिती ही विजापूरच्या आदिलशाहीवरती आणि फलटणच्या निंबाळकरांवरती वचक ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली असा उल्लेख आढळतो. या किल्ल्याच्या तटबंदीला जर आपण बघितलं तर निसर्गतःच याला तटबंदी लाभलेली आहे, पण जी काही तटबंदी बांधलेली आहे ती सुद्धा सुस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळते. अलीकडेच इकडच्या लोकांनी या किल्ल्याच्या तटबंदीचं सुद्धा काम केलेलं आहे, पण एकंदरीत मला हे काम सिमेंटमध्ये केलेलं दिसते. माहीत नाही पुरातत्व खात्याच्या दृष्टिकोनातून किंवा टेक्निकल दृष्टिकोनातून या किल्ल्याची बांधणी झाली आहे की नाही मला माहीत नाही, कारण की जर किल्ला पुनर्बांधणी करायची असेल तर तो ज्या स्थितीमध्ये आधी होता त्या स्थितीमध्ये त्याला पुन्हा आणणं हे गरजेचं असतं. त्याला आपण संवर्धन म्हणतो, कदाचित याला आपण डेव्हलपमेंट म्हणू. पण बाहेरून खूप छान दिसतोय. ह्या किल्ल्याच्या तटबंदींना पडण्यापासून वाचवण्यासाठी त्यांच्या बुंध्यामधून सुद्धा खूप छान प्रकारे भराव टाकण्यात आलेला आहे. ही एक अजून छान गोष्ट मला वाटली. या इथले बुरुज, म्हणजे खरं तर 2च बुरुज आहेत या किल्ल्याला. जो मुख्य दरवाज्यातून आपण येतो तिथे 2 बुरुज आहेत. या इथे अजून एक वास्तू मला दिसते, ती म्हणजे की धान्य कोठार असावं. या किल्ल्यावरती एक पाण्याचं टाका आहे. विहीर सदृश्य एक जागा आपल्याला दिसते, ज्याच्यामध्ये आपल्याला खूप भलं मोठं झाड आपल्याला बघायला मिळते.
या किल्ल्याच्या माचीवरती भैरवनाथाचं मंदिर आहे. त्याच माचीवरती भला मोठा पाण्याचा तलाव सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे या दुष्काळी भागामध्ये खरं तर हा जो किल्ला आहे तो मान आणि फलटणच्या सीमेवरती आहे. जी आपली शंभू महादेव रांग आहे त्या रांगेतच हा किल्ला आहे. थोडीशी रांग सोडून खालच्या भागामध्ये जसा संतोषगड किल्ला आहे तसाच हाही किल्ला आहे. आणि वरचा जो भाग आहे तो खूप छोटा आहे या किल्ल्यावरती, किंवा किल्लाच छोटा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पण याचा वापर जास्त करून टेहानी बुरुज म्हणूनच केला गेला आहे असं आपल्याला इतिहासात आढळतं. या किल्ल्यावरती बऱ्यापैकी 200 सैनिकांची वस्ती होती असंही सांगण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा या किल्ल्याने बऱ्यापैकी चढउतार पाहिलेले आहेत. मुघलांनी बऱ्याचदा या किल्ल्याला मिळवायचा प्रयत्न केला, बट शेवटी इथल्या लोकल मराठ्यांनी हा किल्ला लढवत ठेवला. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट या किल्ल्याबद्दल. शेवटी हा किल्ला इंग्रजांच्याकडे गेला 1818 मध्ये. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो किल्ला आहे तो सातारा जिल्ह्याच्या सीमेवरती, तेही पूर्व सीमेवरती बांधण्यात आलेला आहे. सो दॅट विजापूरच्या हद्दीवरती, सरहद्दीवरतीच हा किल्ला आहे. त्या काळी विजापूरची सरहद्द इथपर्यंत होती असं म्हटलं जातं. त्यामुळे हा किल्ला स्ट्रॅटेजिकली खूप महत्त्वाच्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा वारुगड किल्ला आमच्या कायमच लक्षात राहील. कारण आमच्या परतीच्या प्रवासात आम्हाला चक्क कोल्ह्याच्या एका कळपाचे दर्शन झाले आणि हा दिवस सार्थकी लागला.